मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नुसतीच घोषणा झाली आहे, मात्र अंमलबजावणी काही होताना दिसत नाहीये। केंद्राकडून अभिजाततेचा अजूनही अधिकृत दर्जा दिला गेलेला नाहीये। मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे। श्रीपाद जोशी यांनी केंद्राला या संदर्भामध्ये 3 पत्र सुद्धा धाडली, मात्र सरकार अद्यापही ढिम्म आहे। मराठीच्या कामांसाठी केंद्र किती निधी देणार हे अजूनही अस्पष्ट आहे। मराठी भाषिकांना दिल्या जाणाऱ्या 2 जागतिक पुरस्कारांची कार्यपद्धती नेमकी काय असेल हे सुद्धा अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याच्या केंद्राबद्दल स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। मराठीच्या उच्च दर्जाच्या संशोधन केंद्राच्या निधीवरून सुद्धा अद्यापही संभ्रम कायम आहे। मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याचं नुसतंच अभिनंदन झालं, कौतुक झालं, मात्र याच्या अंमलबजावणीविषयी माहिती नसल्याचं जोशी यांनी म्हटलंय। आपल्यासोबत ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी आहे। सर, मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन जवळपास 3 महिने होत आलेले आहे। केंद्र सरकारने या संदर्भात काय हालचाली केल्या आहे, या संदर्भात तुम्ही त्यांना विचारणा केली होती? नेमकी काय विचारणा केली आणि त्यांच्याकडनं तुम्हाला काय उत्तर मिळालं? आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, वैश्विक परिवार वगैरे ज्या ज्या संस्थांचं आम्ही काम करतो, या सगळ्यांच्या वतीने 24 ऑक्टोबरला आम्ही केंद्राच्या संस्कृती मंत्र्यांना आणि सचिवांना पत्र लिहिलं होतं की अभिजात दर्जा 10 वर्ष केंद्राने अडवून धरलेला तो तुम्ही आम्हाला दिला, याच्याबद्दल आम्ही अतिशय आभारी आहोत। परंतु हा दर्जा दिल्यानंतर प्रचंड गोंधळ लोकांच्या मनात, मराठी भाषिक समाजाच्या मनामध्ये आहे की याचे निश्चितपणे काय लाभ आहेत आणि ज्याला जे वाटेल तो ते लाभ सांगतो आहे। हा गोंधळ आधी दूर व्हायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही पत्र लिहिलं आणि त्यात 4 मुद्दे आम्ही त्यांना म्हटले। पहिला मुद्दा असा होता की याचा जो काही संबंधित भाग आहे, निर्णय आहे, प्रक्रिया आहे, आम्हाला याच्यामध्ये मराठीला निश्चितपणे काय मिळणार आहे, या वर्षीसाठी तुम्ही जे काही देणार असाल, जो काही निधी असेल तो किती आहे, आणि 24-25 हे जे वर्ष आहे म्हणजे 30 मार्च 25पर्यंत त्यातला किती मराठीला मिळणार आहे। याच्यामध्ये जे 2 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिले जातात, ते दिले जाण्याची पद्धत काय आहे, त्याची कार्यपद्धत काय आहे, त्याचे काय नियम आहेत, काय अटी आहेत, त्याच्यासाठी काय कोणी अर्ज करायचे असतात की तुम्ही कोण समिती नेमतं, राज्याचा त्याच्यात काय संबंध असतो, ह्या सगळ्यांचं स्वरूप आम्हाला ठाऊक व्हायला पाहिजे। तिसरी बाब अशी आहे की केंद्रीय विद्यापीठांमध्ये सगळ्या ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तिचे अभ्यासक्रम सुरू होतात, ती शिकवली जाते, त्याचं संशोधन होतं। तर आतापर्यंत जेवढ्या भाषांना मिळालं आहे त्यांच्यापैकी किती भाषांचं काय काय झालेलं आहे केंद्रीय विद्यापीठांमध्ये, आणि मराठीसाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठीशी संबंधित हे जे लाभ आहेत ते कसे कसे मिळणार आहेत, त्याची काय तपशील आहे। चौथा मुद्दा आमचा असा होता की जे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, त्या एक सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी निधी दिला जातो, तर हा मराठीला केव्हा, कसा, कुठल्या स्वरूपात मिळणार, त्याचे काय तपशील आहे, हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये मागितले। आता मुद्दा असा आहे की आम्हालाच जर काही माहिती नाही तर ती मिळवून घेणं आमचं पहिलं काम आहे। पत्राचं जो उत्तरच देणार नाहीच, म्हणजे राज्य सरकारचा तर मुद्दाच नाही, केंद्र सरकारची ही स्कीम आहे, त्यांच्याकडून अद्यापपर्यंत ॲक्नॉलेजमेंटसुद्धा, पोस्टसुद्धा नाही आहे, पत्राच्या उत्तराचा तर मुद्दाच नाही आहे। परंतु आता कालपासून या ज्या बातम्या सुरू झाल्या त्या पार्श्वभूमीवरती असं कळतं आहे, मला आत्ता ताजी माहिती माझी अशी आहे की त्या प्रयत्नाला लोक लागलेले आहेत, सरकारमधली ही पाठपुरावा समितीसुद्धा लागलेली आहे, आणि या आठवड्याभरामध्ये आपल्याला ते काही मिळण्याची शक्यता आहे केंद्र सरकारकडून। तर हे होते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी। त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाला या संदर्भात प्रश्न विचारणा केली की मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर पुढे काय झालं, मात्र अजून त्यांना उत्तर मिळालं नाही। त्यामुळे ते वाट बघत आहे की केंद्र सरकारचं उत्तर येईल आणि नेमकी काय स्थिती आहे या संदर्भात ते स्पष्ट होईल। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। दरम्यान यावरती संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूयात। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याची घोषणा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाने केली, आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही कसे मराठी भाषेचे तारक आहोत,
संरक्षक आहोत, प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले. पण प्रत्यक्षात अजूनही त्या संदर्भातला सरकारी आदेश निघाला नाही, निघू शकला नाही. अजून काही भाषांना हा दर्जा दिला होता. त्यातल्या काही भाषांच्या संदर्भात GR निघाला आहे, पण अद्याप मराठी भाषेसंदर्भातला अध्यादेश अभिजित भाषा म्हणून देण्याची जी घोषणा केली त्या संदर्भात अजूनही एक प्रकारे नैराश्य आहे. हो, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, मात्र त्या संदर्भात GR निघाला नसल्यामुळे साहित्यिकांनी देखील प्रश्न उपस्थित केले. मला असं वाटतं की अनेक वेळा अनेक लोक या संदर्भातली योग्य माहिती न घेता त्याच्यावर बोलत असतात. सगळ्या प्रकारच्या प्रक्रिया असतात, त्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकारने आपल्याला दिला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.